बरं आपल्या तुम्हाला माहिती 26 हां 26 जानेवारीला ABCD आणि अजून काय काय सुरुवातीला शिकवलं आई नाही आपण सुरुवात कशी केलेली त्याच्यानंतर आणि हां आणि आईची आई शिकण्यासाठी तुम्हाला अजून काय काय दिलेलं मी त्याचं आईचं तक्ता दिलेला. तक्त्यामध्ये काय काय होतं ते शिकवलेलं. मग ते सगळं तुम्हाला येतं जे होते ते त्यांना बघा. जर तुम्हाला ते सगळं येतं तर तुम्हाला डिक्टेशन यायला पाहिजे. नंतर व्यंजन शिकवले क का की बरोबर होते ते लक्षात आहेत. मग साधे शब्द छोटे 1-2 अक्षरी 2 अक्षरी त्याच्यानंतर 3 इंग्लिशचे तुम्हाला छोटे छोटे ABCD झाली. त्याच्यानंतर त्याचे पण 2 लेटर वर्ड्स शिकवले की नाही DO डू. आणि मॅथ्सचं काय सुरुवात केली ते आपण नंबर्सपासून 1 2 3 असं शिकलो. नंतर मराठीमध्ये पण हां अजून नंतरला वाचायला शिकवलं. मग वाचल्याच्या नंतर आता वाचता आली. माझा तुम्ही सांगा तुम्ही स्वतः सांगा की तुम्हाला तुमच्यात काही बदल जाणवतो तिच्या माझ्यात बदल तुम्ही स्वतः तुम्हाला वाटतं का की क्लासला येण्याच्या अगोदर तुम्हाला काय यायचं काय नाही किंवा चांगला बदल झाला असेल वाईटही झाला असेल की मला हे यायचं आता मी येत नाही किंवा मला नव्हतं ते जे असेल ते सांग. तिच्या मला पहिला वाचायला पण यायचं एवढं. अजून मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे पण नाही सोडायचं. आता मला सर्व येतं सोडवायला. वाचता पण येतं थोडी इंग्लिश लिहिता वाचता इंग्लिश पण येतं. प्रज्ञा टीचर आम्हाला वाचता नाही येत होतं पण तुम्ही हळूहळू वाचन घेतलं आणि आम्हाला शिकवलं. मग आम्ही शिकलो. गणित डिव्हिजन हे सर्व शिकवलं. डिव्हिजन तुला नाही शिकवलं आम्हाला प्लस मायनस शिकवलं. हातचं शिकवलं. मग आम्हाला यायला लागलं. आता आम्ही वाचन लिहायला आलो. अजून कोण कोण संघर्ष तुला काय फरक जाणवतो तुझ्यामध्ये थांब ना त्याचं होते ना. मला पहिला वाचायला पण नाही यायचं. गणित सोडवायला नाही यायचं. ABCD नाही यायची. तुम्ही शिकवलं म्हणून आवडलं. नाही तुम्ही केल्यावर होत असतं ते. विवेक तुला सांग तुम्ही ना मला ना पहिले लिहायचे जायचे प्लस मायनस आहे ना मला सोडवता नाही येत होते. मी ना टीचरमुळे ना टीचरने आम्हाला शिकवलं. कोणत्या टीचरांनी अच्छा मी अच्छा निकिता तुझं काय तुला आता थोडं थोडंच येतं तुला अजून थोडं येतं आणि गणित प्लस मायनसचे गणित सोडव. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं थोडक्यात तुमच्यात चांगला फरक झाला आहे की नाही झाला काय हो म्हणजे चांगलं स्वरेल तुला कसं तू नवीन आहे तू सांग थोडंफार. मला तुला येत होतं ना वाचायला येताल तेव्हा इथे आल्यानंतरचा फरक सांग काय थोडंफार एक्स्ट्रा माहिती मिळाली थोडंफार तू आत्ता झाली त्याच्यामुळे थोडंसं तुला काय फरक जाणवतं ते सांग. मी आता आले ना मग ना टीचर मला अभ्यास द्यायचे. अजून मॉनिटर पण बनवले. मी त्यांच्याकडनं अभ्यास घ्यायची. कोणाकडून राजश्री. आपल्या क्लासमध्ये आल्यानंतर तुला तुझ्यात काय बदल जाणवतो तुला कुठल्या गोष्टी माहिती पडल्या कुठल्या नव्हत्या माहिती त्या ते नाही सांगता येणार तुला. प्रेम मी आहे बस तू सांग प्रेम क्लासमध्ये येण्याच्या अगोदरचा प्रेम आणि क्लासमध्ये आल्यानंतरचं प्रेम तुला काय फरक जाणवतो काही अभ्यासातल्या कोणत्या गोष्टी तुला कळल्यात की अगोदर माहिती नव्हतं ते यायला लागलं. मला टीचर पहिला काहीच नाही असं काहीच म्हणजे खरं सांग मराठी वाचता नाही मराठी टेबल काहीच नाही. मग मी रोज यायला लागलं ना मला मराठी वाचायला लागलं. मला पहिलं वाटलं काही नाही शिकावं टीचर बाद म्हणजे आलं मला कळलं
काय कळलं? मला आता फरक झाला माझ्या. म्हणजे तुला स्वतःला जाणवतं का की हां क्लासमध्ये मी येण्याच्या अगोदर मला हे येत होतं की नव्हतं आणि ते आता मला यायला लागलं की नाही, हे तुला जाणवत आहे का फरक? येतं मला पहिले जास्त येतं. गणित यायला लागले? हो, गणित तर पहिला नंबर आहे मी शाळेत पण. पाढ हे? हो. मग तुला हा फरक जाणवतं की मी अगोदर मला नव्हते आता यायला लागलं असं काही? आता यायला लागले. ठीक आहे. मग थोडक्यात फरक चांगला झाला आहे की वाईट झाला आहे? चांगला. आता ह्याच्याहून चांगला होऊ द्यायचा आपल्याला, तुम्ही स्वतः कष्ट घ्यायचे सोबत, ठीक आहे? हो.